आहे बाई मला कुणाचं. असंच असंच मूग गिळून बसला तुम्ही सुरुवातीपासनं, म्हणून सौताच्या घरात भिक्कारी होऊन राहावं लागलंय तुम्हाला. अरे अरे तुझी आय आजारी पडली तरी औषध देखील चोरून द्यावं लागतंय तुला. एक धावची सुरंगा पाडून दिसली घरात म्हणजे येळपट पायन समजा घरते स्वराचं. ही सुरंगा कोण? सुरंगा कोण? अरे मला कशाला विचारतो यासको? तू बस रडत हातात काकणं भरून. माझ्या सेवेला म्हणून आली भवानी आणि सेवा करते या कुंजारे. गारगोटी ती गारगोटी, पण हिऱ्यामध्ये तिची साल मोठी. देवाच्या पूजेचं फूल म्हणून आली आणि माळ होऊन बसली कुंजाऱ्याच्या गळ्यातल्या त्या अंताच्या. तू ओळखतोस तिला? तू ओळखतोस? म्या अरे अरे म्या काय पैका आला आहे भाई त्या पंतवानी. अरे पैकावाल्या माणसासनी ओळख तिची. म्या आपलं दुधात पाणी घालून माझं पोट भरतोय. दुधात पाणी घातलं, दुधात पाणी घातलं, तानी पोरं पितात, कळत नाही पाणी आहे, कळत नाही. सतू दुधात पाणी घातलं तर पाप लागतं ना रे सतू. भाई पण ते दूध आणि पाणी वेगळं झालं तर त्यांच्या अन्नास पाणी ओतण्यामध्ये बेसते. आणि समजा जगत आजकाल भेसळ करते दूध पाण्याची पाप पुण्याची. आणि एका दिवशी कळलं कुणाला तर दूध आणि पाणी वेगळं वेगळं झालं तर हार तर माझ्याकडं औषधाला तरी दूध घावल, पण बाकीच्या जगात पुण्याईचं दूध घावणारच नाही. पापाचं पाणी मात्र मॉप कौशल गो. बरं ते जाऊ दे. अरे तू त्याला सांग बघू कशाला? अरे दूध घेतोयस ना बघ, तुझा तो खंडवा यायच्या आत घे, नाहीतर मग नाही गावला. आणि काय र कुठं गेलाय तू? ते आत आहे, पूजा करताय. आज आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे अरे मग तू असा का सुटकत असल्यावानी? आज आमच्या अप्पांचं श्राद्ध आहे. पैसे नाही, ब्राह्मण बोलावले नाही म्हणाले, पण पैसे नाही, पैसे नाही. अरे पंत वाढदिवसाला मामन नाहीत आणि सराजाला मामन नाही. अरे मग त्याच्या बी लग्नाचं सराजच असेल की? लग्नाचं श्राद्ध असतं. वय असतं या असल्या लोकांचं असतं. बरं ते जाऊ दे. अरे तू गला सांग बघू. अरे पैसे नाही मागत म्या, मागल्या वर्षात मागितलंय का कधी? अरे तुझा अप्पा असताना मॉप खाल्लंय म्या तुमच्या घरात. अरे तुझ्या भावानी वाढवलंय त्यांनी मला. हा जा हानगाला. आपण जर 2 पेले दूध नाही घेतलं तर 2 पेले पाणी कमी पडेल दुधात आणि तुला पाप लागणार नाही, पाप लागणार नाही. तू जवा तवा जगाच्या कल्याणाच्या गोष्टी कर. सौतारा उपाशी आणि गावाचा बोड होय. हे बघ दिगू, मला लय मिनत्या करायला येळ नाही. हे बघ तू पीत नाही देऊ, मी जाऊ होत ना. म्या परत कधी बी येणार नाही आणि तुझं तोंड बी बघणार नाही. लक्षात ठेव, यो मी चाललो. सतू रागावू नको, सतू रागावू नको, मला मारून टाक, पण सतू रागावू नको. बोल की रे, बोल की रे. आई अरे बोलशील. आता आता असं येडा इकडं बोलून मला लई राग घालू नकोस बघ. जा हानगाला. तू रागवणार नाही का तुला? अरे नाही रे बाबा. आलो. अरे अजिबात नाही रागावणार. या पाणी नसलेल्या दुधाची शपथ. शंकर शंकर आला बघ आयत्या पिठावर घेपोट्या म्हणणारा. या जातो पण ते मला बोलाल म्हणून नाही, तर माझ्यावरला राग तो तुझ्यावर काढल म्हणून जातो. काय गड्या, हक्काचं बी नाही, परक्याचं बी नाही.
तुझ्या नशिबातच नाही बघ. येतो हा आई. अरे हे दिगंबर, अरे हे दिग्या, सरळ हात मारून हो देणार नाहीस तू. अरे हे दगडा, कोण होता देखा, कोण होता तू महाडी उडा टाकू. चांगला कोण वाईट कोण काय करते तुला. अरे माणसाच्या पोटी दगड जन्माला नाहीस, तुला काही अक्कल आहे. अरे इतक्या वर्षाचं आयुष्य गेलं तुझं, रुपयाचे आणे किती ते कळत नाही तुला. लक्षात ठेव, या पुढं त्यानं या घरात पाऊल ठेवलं तर चांगलं मोडून ठेवीन तुझं. अरे काय रे, तू इथं काय करत होतास. आई काम करायचं सोडून आईला औषध देत होतो. आईला औषध देत होतो. पुन्हा पुन्हा नाही चुकणार, पुन्हा नाही चुकणार. अरे वाटोळ होईल अशा वगळाना डोकं आहे का तुला. त्या पायावर आहे. उड तर अक्कल गेली कुठे तुझी. ठाऊक नाही. तुला उत्तर देतोस. ठाऊक असती तर सोडून काढली असती. त्याला घाला ठेवलीस. तेव्हा मोडलं तर कोण तुझ्या अप्पाट देणार आहे. करू नका हो, करू नका. आई आई आजारी आहे. केव्हा समजणार आहे आजार तिचा. बरी झाल्यावर का गेल्यावर हो, तुमच्या आईबद्दल असं कोण बोललं तर तोंड फोडून द्यायची त्याचा. फोडून देईन मी त्याचं. मी तसं करणार नाही, कारण मी मूर्ख आहे आणि तुम्ही पुरे उचल ती घाल. उचल काय ठेव डोक्यावर. जातो वगैरे. आज आपल्याकडे माणसं येणार आहे जेवायला. काय खाऊ काय ना तुला. तो तुमच्या लग्नाचं श्राद्ध. अरे बघा, श्राद्ध आहे तुझ्या वडिलांचं. वाढदिवस आहे माझ्या लग्नाचा. हो आणि श्राद्ध वेगळ्या माणसाची घालतात. हो. वाढदिवसासाठी जिवंत माणसं लागतात. मला ठाऊक नाही हो. आमचे आप्पा पहिल्यांदाच गेले आणि आणि माझं अजून लग्नच झालेलं नाही. पुरे बरोबर पुरे. हे बघ, तुझ्या मूर्खपणाला कंटाळून तुझ्या वडिलांनी हे जग सोडलं. पण मूर्खपणा काही तुला सोडायला तयार नाही. तर जा बघू. अरे शिवशी काढणं हा दूर हो. मी सोहळे काही दिसत नाही तुला. या केळीच्या टाकेची समय असेल भेटते. ही म्हातारी आहे या घरात जिवंत. एका नजऱ्या मग आमच्या बायकोची आम्हाला परवा नाही. आणि मग त्या मूर्ख दिगंबरला फसवणं म्हणजे ही समय विधवणं इतकं सोपं आहे. अरे किती वाटत हे संपत झालं होतं ना. अशी आशा सोडून कसं चालेल. एकट्याशी तुमच्या मातो तुमचा समाचार आहे. म्हटलं केव्हाही आशा सोडणं चांगलं नाही. त्यांना तरी धीर देणार दुसरं कोण आहे. हे तुमचे बंधू दिगंबर पंत. परमेश्वराला देऊ केली असेल पण त्याला कमी पडेल पण याला ती घेतली नसेल. निस्वार्थी नाही. डोक्याचा शंख धरून ठेवला शेगरा काढणीवर उपयोग नाही काढीचा. पण मला आश्चर्य वाटतं जेवण सुस्त नसे याला.